आता पणजीवरून बॉम्ब जिजस चर्चमधून कोंढा या ठिकाणी एक किल्ला होता. तर तिथे आता आलेलो आहे. तुम्ही इकडे बघू शकता. अगदी या बाजूला हा जो रस्ता चाललेला आहे तो पणजीवरून बेळगावला जाणारा रस्ता आहे आणि मध्ये इथे कोंढा सहकारी स्पाइस फार्म आहे. तर तिथे जाऊन आलेलो. आता तिथे काय व्हिडिओ वगैरे काढला नाही, पण हा फोंड्याचा जो किल्ला आहे तो सध्या नष्ट झालेला आहे आणि त्या ठिकाणी 1977 साली त्याचं हे स्मारक म्हणून हे बांधकाम केलेलं आहे. अगदी हायवेच्या बाजूलाच आहे. तर तुम्ही इथे आरामात भेट देऊ शकता. परंतु लोकांना याचा इतिहास काहीच माहीत नसल्यामुळे पर्यटक इथे येत नाही. आता तुम्ही बघू शकता इथं त्या स्पाइस फार्मला भरपूर पर्यटक होते, पण इथे एकही पर्यटक नाही आहे, फक्त आम्हीच आहोत. लोकांना याचा इतिहास माहीत नाही, त्याच्यामुळे लोक येत नाही. तर त्याचा इतिहास मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर जसं फोंडा हा जो किल्ला वास्तविकरित्या होता तो आदिलशहाने बांधला होता. कशासाठी? तर गोवा ही आधीपासून आदिलशहाचा एक राज्याचा भाग होता, परंतु पोर्तुगीजांनी तो त्यांच्याकडून हिसकावून घेतला आणि मग त्याच्यानंतर अजून ते पुढं सरकू नये घाटाकडं यासाठी आदिलशहानं इथं फोंड्याचा किल्ला बांधला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 1665 साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु तो प्रयत्न अयशस्वी ठरला. आणि त्याच्यानंतर 1675 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा या किल्ल्यावर हल्ला केला आणि हा किल्ला जिंकून घेतला आदिलशहाकडून. आणि येसाजी कंक या सरदाराला या किल्ल्याचा किल्लेदार बनवलेलं होतं. त्यानंतर 1683-84 साली संभाजी महाराज यांनी रेवदंडा चौल ही पोर्तुगीजांची उत्तर कोकणातली रायगड जिल्ह्यातली महत्त्वाची ठाणी होती, ती जिंकून घेतली आणि रेवदंड्याच्या किल्ल्याला वेढा घातला. तर त्यावेळेला गोव्याचा जो व्हाईसरॉय होता त्याला संभाजी महाराजांना एक धडा शिकवायचा म्हणून त्याने मराठ्यांच्या या फोंडा किल्ल्याला वेढा घातला. त्यासाठी त्याला त्याच्या पणजीतून गोव्यातून बाहेर यावं लागलं आणि संभाजी महाराजांनी याचीच वाट बघत होते, कारण तो त्यांचा ट्रॅप होता. कारण संभाजी महाराज उत्तर कोकणात नसून तिथे फक्त सैन्य होतं आणि संभाजी महाराज स्वतः कोकणात येऊन थांबले होते राजापूरकडे. आणि जशी त्यांना खबर मिळाली का व्हॉइसरॉयनी फोंडा किल्ल्याकडं कूच केलं आहे, तसं ते पण तिकडं उत्तर कोकणातनं निघाले. आणि इथं फक्त 300 मावळे होते फोंड्याच्या किल्ल्यावर आणि व्हॉइसरॉयचं सुमारे कोणी सांगतं 3000 होतं, कोणी सांगतं 5000 होतं. परंतु तोफखान्यासकट व्हॉइसरॉयने इकडं आक्रमण केलं आणि त्या किल्ल्याच्या तटबंदीला भगदाड पाडलं तोफेने. तरी पण मराठ्यांनी त्या किल्ल्याला काय शरण जाऊ दिलं नाही. येसाजी कंकचा मुलगा कृष्णाजी कंक हा लढाईमध्ये मारला गेला, तरी देखील त्यांनी किल्ला सोडला नाही. आणि काही दिवसातच संभाजी महाराज 7000चं पायदळ आणि 3000चं घोडदळ एवढी सेना 10,000ची सेना घेऊन इथं आक्रमण केलं पूर्ण शक्तीनिशी आणि व्हॉइसरॉयला पळून जावं लागलं. तर ह्याच मोहिमेमध्ये जसं मी मागे सांगितलं की व्हॉइसरॉय पळून जुन्या गोव्यात गेला आणि मग तिथे त्याने सेंट फ्रान्सिस झेवियर याचं जे प्रेत होतं ते प्रेत बाहेर काढून त्याला कौल लावला. तर तो इतिहास मी तुम्हाला बॉम्ब जिजस चर्चच्या इथं सांगितलेला आहे. त्याच वेळेला संभाजी महाराजांनी संपूर्ण गोव्याचा उत्तर गोव्याकडचा जो शापोरा किल्ला आहे दिल चाहता है वाला, तो किल्ला वगैरे जिंकून घेतला. दक्षिण कोकणातला भाग, दक्षिण गोव्यातला भाग देखील जिंकून घेतला. अशा प्रकारे गोव्यातला फक्त जो जुना गोव्याचा भाग आहे आणि आगोडा किल्ला एवढंच जिंकायचं बाकी होतं. पण तेव्हा औरंगजेबानी, जो पोर्तुगीजांचा मित्र होता, त्याने तळकोकणावर हल्ला केल्यामुळे संभाजी महाराजांनी ही मोहीम सोडावी लागली. नाहीतर संपूर्ण गोवा आज संभाजी महाराजांच्या ताब्यात असता. तर हा या फोंडा किल्ल्याचा इतिहास आहे. मराठ्यांचा अत्यंत म्हणजे 300 मराठ्यांनी फक्त अत्यंत शौर्याने हा किल्ला लढवला होता. परंतु आज तो किल्ला पण पूर्णपणे नष्ट झालेला आहे आणि हे स्मारक देखील कोणाला माहीत नसल्यामुळे, इतिहास माहीत नसल्यामुळे लोक येत नाही. आणि इतर लोक पण कोणी ह्याचा इतिहास सांगताना मला फारशी दिसलेली नाही आहेत. तर मी थोडा आता इतिहास सांगून झालेला आहे. थोडं तुम्हाला आता किल्ला कसा बनवलेला आहे ते थोडं उतरताना दाखवतो मी. तर आता उतरायला सुरुवात करूया. बघू शकता या अशा पायऱ्या आहेत आणि त्या दरवाजाच्या आतमध्ये तिथे मगाशी आपण शूट केलं तो शिवाजी महाराजांचा पुतळा वगैरे आहे. आणि असं दोन्ही बाजूला हे तटबंदीसारखं बनवून त्याच्यामध्ये
कदाचित त्याच्यात फुलझाडं वगैरे असावी, पण सध्या ती आता काय दिसत नाही आहे. सगळं तोडलेले आहेत आणि काही प्रमाणात फुलझाडं आहेत तिथे, अगदीच नाही अशी नाही, पण तटबंदीच्या आजूबाजूची आता तोडलेली आहेत. आणि हा इकडे खाली जाणारा रस्ता आहे जो मेन रोडला जातो. अगदी म्हणजे 2 मिनिटाचीच अशी ही काय चढाई आहे, फार काय नाही आहे. 30-40 पायऱ्या असतील, त्या चढून तुम्ही पुतळ्यापाशी येऊ शकता. सांगायचं महत्त्व एवढंच, किल्ला आता काही शिल्लक राहिलेला नाही, तो पूर्णपणे नष्ट झालेला आहे. आणि 1977 साली हे मग स्मारक बांधलेलं आहे. आणि त्याचा इतिहास जो काही आहे तो मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेला आहे. त्याच्यामुळे पर्यटकांनी इथे यायला पाहिजे. आता कोणी इथे नाहीच आहे, जे खाली आहेत ते कॉलेजची मुलं वगैरे आहेत, पण पर्यटक कोण नाही. तर आता आपण इथून निघत आहोत. धन्यवाद.